धर्मो रक्षति रक्षितः नाशिक जिल्ह्याला फार मोठी धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। हिंदू समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज गोविंद प्रसाद तिवारी हे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध तीर्थस्थळांना भेट देत दर्शन घेत हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका या ठिकाणी असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र रामायण काळात माता सीतेच्या रक्षणासाठी आपला प्राण त्याग केलेल्या जटायूंचं स्थान याची माहिती मनोज तिवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजातच मनोज तिवारी यांनी या तीर्थक्षेत्रात टाकेत त्या ठिकाणी भेट दर्शन घेत या स्थानाची माहिती घेतली। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज तिवारी यांनी दिली। नाशिक लोकशाही चॅनलला आधी सर्वप्रथम माझ्याकडनं भरपूर नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि नाशिकला ह्यावेळेस भेट देताना मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की इथे एक फार मोठं तीर्थ आहे टाकेत नावाच्या गावामध्ये, तर त्या तीर्थाला सदिच्छा भेट म्हणून मी इथे आलो असताना ते बघितलं तर इथे म्हणजे सगळ्या नद्यांचे पाणी जमा होऊन ज्या पद्धतीमध्ये ह्या तीर्थाला स्थान मिळालं पाहिजे होतं, आपल्या नाशिक पंचवटीला ज्या पदाने प्राधान्य झालं आहे त्या पद्धतीमध्ये ह्या तीर्थाला सर्व तीर्थ म्हणून याला संबोधण्यात आलं आहे। तर त्याचं सरकारने दखल घ्यावी अशीच माझी विनंती आहे। आणि मी हिंदू समाज पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष प्रमुख या नात्याने सरकारला विनंती करतो की हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावं, ताकी ज्या पण नाशिकला पर्यटक येतील त्यांनी ह्या तीर्थाचं म्हणजे जाऊन बघावं ही माझी सदिच्छा, म्हणजे माझी एक इच्छा आहे की सर्वांना हे या स्थानाबद्दल माहिती पडायला पाहिजे बस। आणि प्रत्येकाला ह्या स्थानात ह्या ज्या देवाचं आहे तिथे जाऊन भेट देणं हे फार मौल्यवान आहे। आणि आत्ता 22 जानेवारीला ज्याप्रमाणे रामाचं एक नवीन मंदिर बनतं आहे त्याप्रमाणे इथे पण एक त्यांचं जटायूंचं जे स्थान आहे त्याला पण प्राधान्य मिळो हीच माझी विनंती। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।